ड्रोनमधून आम्ही महाराष्ट्राला पहिल्यांदा मराठवाड्यातला दुष्काळ दाखवला। आज 30 धरणं आकाशातनं जमिनीतनं कशी दिसतात ते पहा। मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड, लातूरच्या काही तलावात प्रकल्पांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। जलयुक्त शिवारची कमाल जागोजागी दिसते। दुष्काळात महाराष्ट्रानं पाहिलेलं हे बिंदुसरा आणि आता तुफान पावसानंतर पुन्हा एकदा ड्रोननं टिपलेलं बिंदुसरा। सहा महिन्यांपूर्वी ड्रोनमधून दिसलेलं मांजरा कोरडं ठाक। आणि आता हे तुडुंब भरलेलं मांजरा। एकाच आठवड्यात पावसानं मराठवाडा सुजलाम सुफलाम केला। फक्त 4 दिवसाचा जो परतीचा पाऊस आहे त्या परतीच्या पावसानं मराठवाड्यातलं चित्रच बदलून टाकलं। असं वाटत होतं की आता 4थ्या वर्षी दुष्काळ येतो की काय, परंतु तो दुष्काळ तर दुतलाच नाही, पण जिथे जिथे खूप चांगल्या पद्धतीची जलयुक्त शिवारची कामं झाली होती त्या कामामध्ये खूप मोठा पाणीसाठा झालाय आणि लोक आनंदित, लोकांनी आनंद करावा असं चित्र आहे। मराठवाड्याचा दुष्काळ फक्त जायकवाडीत पाणी आलं की संपत नाही। मांजरा, तेरणा, लेंडी, दुधना, बिंदुसरा, सीना आणि गोदावरी अशा सगळ्या नद्यांना पाणी यावं लागतं। यंदा पावसानं आणि विक्रमी जलसाठ्यानं गेल्या 30 वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत। सात ते 8 वर्षानंतर एवढं पाणी बघायला मिळतंय आणि हे पाणी जलयुक्तच्या कामामुळं अडलं जाईल, भरपूर मुरलं जाईल जमिनीत आणि याच्यामुळं ऊस क्षेत्रात वाढ होईल बऱ्यापैकी। पाऊस पाणी आलंय, प्यायला पाणी नव्हतं, काय नव्हतं, म्हणून आता बरं झालंय। आता थोडं काय ना बरं, आता बरं वाटायला चलन फिरायला लागेल की काय पाणी प्रश्न मिटेल, बऱ्यापैकी पाणी प्रश्न मिटेल, प्यायचा पाणी प्रश्न बऱ्यापैकी मिटेल या कामामुळे। नळदुर्ग किल्ल्यातल्या नर मादी धबधब्यापैकी हा मादी धबधबा 3 वर्षानंतर तो फेसाळतोय। त्याशिवाय रामलिंग, सौताडा आणि अजिंठ्याच्या धबधब्यामध्येही जीव आलाय। 2 दिवसापूर्वी बघितलं तर काहीच पाणी नव्हतं। रातच्या 2 दिवसाच्या पावसामुळे अख्खा उस्मानाबाद जिल्हा तसंच रामलिंग परिसरात भरपूर पाणी आलेलं आहे। बीड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 40 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला। एवढ्या पावसाची 10 वर्षातील ही पहिलीच वेळ आहे। लातूरमधून कर्नाटकला औराद शहानजीजवळ जोडणारा नवा पूल पाण्याखाली आहे। 3ही राज्याचा संपर्क थांबलाय। शेतात पाणीच पाणी। शेतकरी 4 वर्षापासून जे पाण्यासाठी तरसत होते ते समाधानकारक शेतकरी समाधान मानतील ना, किंवा आज ऊस लावतील किंवा अजून अदर पिकाला पाणी देणार, सिंचनासाठी पाणी भेटेल ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। सगळ्यांना पाणी पिण्यासाठी पुरेल अशी अपेक्षा झालेली आहे। उमरगा तालुक्यात आठवडाभर 1000 मिलीमीटर पाऊस पडलाय। आणखी पाणी मावेल अशी धरणांची स्थितीच राहिलेली नाही। संत गोरोबा काकाच्या नगरीतून जी तेरणा वाहत येते ना, त्या तेरण्याला 9 वर्षानंतर आलेलं हे पाणी आहे। या उजनी गावामध्ये 9 वर्षापूर्वी इथे एक महिला वाहून गेली होती, त्यानंतरचं हे पाणी आहे। 3 वर्षांच्या दुष्काळानंतर आलेलं हे पाणी आहे। खरीप तर गेलाय, पण रबी येईल थोडीशी एवढीच आशा आहे। हवामान खात्यानं असं सांगितलं की पुढच्या 48 तासामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी होईल। ते जे काय व्हायचं ते होईल, एवढं तर निश्चित आहे की यावर्षी मराठवाड्यावरचं दुष्काळाचं सावट कमी झालंय, लय भारी। कॅमेरामन निलेश शेवाळेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उजनी, जिल्हा लातूर।